कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणाचा फोन आहे? नाही, ते ओंक्याचा फोन आहे। आत्ता? हा, काय असेल काहीतरी फॅक्टरी। तुम्ही सांगा की काय उपाय काय म्हणत होता तो? जालिम उपाय। म्हणजे बाकी काय का असे ना, पण त्यांची तुमच्याबद्दल बाप म्हणून जी माया आहे ती खोटी नाही, खरी आहे। त्यांचं तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते पण खरं आहे, ते वरवरचं नाही। बाकी ते आमच्या बरोबर काय बी खोटेपणा करू शकतात। हा, मग तेच तर म्हणतोय मी। पण तुमच्या डोसक्यावर हात ठेवून ते तसं करणार नाहीत, कारण काय बी झालं तरी त्यांचं बाप म्हणून तुमच्यावरचं प्रेम खरं आहे। अहो काय आहे साहेब? अधिपती, तुम्ही त्यांचं प्रेम कधी मानलं नाही, पण त्यांची तुमच्याबद्दलची माया कधी आटली नाही। कधी कधी तर आम्हाला तुमचं हेवाच वाटायचा की यो माणूस तुमच्यावर एवढा जीव पाकडतो, त्यातला 1% जरी आमच्या पदरी टाकला असता तर आमचं आयुष्य सार्थकी लागलं असतं। पण त्यांचं हे जे काही चाललंय ते ठाव आहे अधिपती, ठाव आहे आम्हाला, पण तरी आम्हाला ते पाहिजेल आहे। आज ह्या कारणानं का होईना आपण 4 पावलं ते पुढे आले। उद्या कदाचित त्यांचा आमच्याबद्दलचा राग बी जाईल, आमचं सगळं चांगलं होईल। अधिपती, या माणसाच्या नावाचे काळे मणी आम्हाला आमच्या गळ्यात घालायचे आहेत, त्यांच्या नावाचं कुंकू कपाळाला लावायचं आहे। अहो, आमची आयुष्यभराची एक इच्छा होती, ती आज ते पुरं करायचं म्हणतात। कुठली बळजबरी नाही, जबरदस्ती नाही। अधिपती, तुम्हाला हे दिसतंय का नाही, हे सगळं खोटं आहे। आता का नाही, आम्हाला सगळं खरं हवंय। असं कधी आमच्या आयुष्यात घडेल असा आम्ही विचार पण केला नव्हता हो, पण ते होत आहे। आम्ही यांच्यासाठी एवढा जीव काढला, पण याने काही आमचा जीव जाणला नाही हो। आशा सोडली, नाद सोडला, आणि आज अचानक हे समोर आलं। आणि अधिपती, आम्हास तिथे पाहिजेल आहे। आम्हास ती सवाष्णीचा मान पाहिजेल आहे। आजपर्यंत ज्यांच्यावर आम्ही एवढा जीव टाकला ते आज स्वतःहून आम्हाला लग्नाची मागणी घालतात अधिपती। आता जर आम्ही नाही म्हणलं तर दैव देतंय आणि कर्म नेतंय अशी गत होईल हो आमची। समाजात नवरा असलेल्या बाईला जो मान असतोय, ताटा असतोय, तो आम्हाला आयुष्यात मिळाला नाही। पण आता आम्हाला मरायचंय ते लग्न झालेली बाई म्हणून, घरात घुसलेली बाई म्हणून नाही अधिपती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।